बँकिंग म्हणजे मला तर घरून समजा हे होता, पूर्ण सपोर्ट होता की बँकिंगच करायला पाहिजे किंवा बँकिंगमध्ये चांगले करिअर आहे. आणि दुसरं म्हणजे अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कोणत्या पण बघितलं तर सर्वात पहिले एक बॅच पूर्ण कंप्लीट करून घ्यायला पाहिजे. सिलेबसची ओव्हरऑल माहिती पूर्ण घ्यायला पाहिजे की काय सिलेबस आहे त्या म्हणजे पर्टिक्युलर एक्झामचा. आणि त्यानंतर फक्त एक कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. एखादं फेल्युअर आलं तर त्याहून कोणाशी म्हणजे डिस्कस करून आपल्या सिनियरची वगैरे किंवा फ्रेंड वगैरे कोणत्या पण म्हणजे सिनियर व्यक्तीशी डिस्कस करून ती करायला पाहिजे. आणि फक्त कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. कोणती पण पोस्ट आपण काढू शकतो ठेवलं तर. अभ्यासिकेबद्दल काय वाटतंय, म्हणजे PCMC करिअर फोरमच का निवडली किंवा इतर तू फिरला होतास किंवा काय अनुभव होता तुझा? सुरुवातीला मी तिकडे काळेवाडीला एक अभ्यासिका बघितली होती, पण ती मला तेवढं तिथं एन्व्हायरमेंट वगैरे आवडलं नाही. तिथं म्हणजे थोडं हे होतं असं. आणि बाकी इकडं ह्या अभ्यासिकेमध्ये बघितलं तर सर्व व्यवस्थित आहे. बाकी स्टाफ वगैरे चांगला आहे. कोणतं पण सोल्युशन असेल, प्रॉब्लेम असतील तर लगेच सोल्युशन भेटतंय. आणि सर्व बघितलं तर एन्व्हायरमेंट वगैरे चांगलं आहे. त्यामुळं PCMC करिअर करून जॉईन करा. त्यांना पोस्ट वगैरे पाहिजे असेल त्यांच्यासाठी. ती तो मेसेज नको, तो आपल्याला आपोआप भेटणार आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचा मागचं कारण, आज आपल्याबरोबर धनंजय आहे. परभणीमधून पुण्यामध्ये ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये करण्यासाठी आलेला हा विद्यार्थी. आई बाबा दोघंही बँकिंग सेक्टरमध्ये काम करत आहेत. ते वातावरण त्याच्यामध्ये आहे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तू यशस्वी हो हे स्वप्न घेऊन आलेला धनंजय आज त्याच्या SBI मध्ये म्हणजेच आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ क्लर्क म्हणून त्याची निवड झाली. खरंच अभिमान वाटतो तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा की PCMC करिअर फोरममध्ये असे हिरे आपण घडवतो. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट.